तर इतका सगळा वाद निर्माण झाल्यावर मतमतांतर या पत्रासंदर्भात आल्यावर आता मिलिंद देवरांनी स्पष्टीकरण दिलं। एक प्रकारे त्यांनी त्यामुळे घुमजाव केलाय का असाही प्रश्न यामुळे निर्माण होते। त्यांची पोस्ट नेमकी काय आहे ज्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय आपण बघूया। या एक्स पोस्ट मध्ये मिलिंद देवरा म्हणतात, मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की आंदोलन करणं हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे। जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मी राहतो त्याचा मला अभिमान आहे। माझे मुख्यमंत्री यांना पाठवलेले पत्र हे मुंबईत आंदोलन बंद करण्यासाठी नव्हते असंही मिलिंद देवरा या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात। तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत आणि रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी होते। मी सांगू इच्छितो की दररोज किमान 2दा खोटं बोलणाऱ्या मानसिक उपचारांची तातडीने गरज असलेल्या बाळासाहेबांच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय फायद्यासाठी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी माझं पत्र नीट वाचावं, धन्यवाद असं या पोस्टमध्ये म्हणतायत खासदार मिलिंद देवरा।